मोडक दादा, विलाजी मोडक आणि भानुदास शेठ धुळे या तिघांच्या वतीने तीनही कॉमेंटेटरला प्रत्येकी 500 रुपये. थँक्यू सर. या आपण बॉक्समध्ये. येस, थँक्यू अजय सर. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. खेळपट्टिके ज्या ठिकाणी 54 ना 54 धावांचा पाठलाग करायचे. 5 षटकं 54 धावांचा पाठलाग. स्ट्राईक एंडवरती महेश धुळे आणि महेश जोगळे ही जोडीच आपण सध्या खेळपट्टीवरती पाहतोय. आणि जी सुरुवात झाली आहे ती दमदार सुरुवात झाली आहे ती मात्र महेशच्या बॅटमधून हा चौकार येतोय. लॉंग स्टॉपमध्ये हा चौकार आला आणि चौकाराच्या सहाय्याने विजयाकडे वाटचाल करणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज अतिश, ज्याने धुवाधार फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये केली होती, तो अतिश आता सध्या गोलंदाजी मार्कवरती. चांगली सुरुवात. 4 पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर सुरुवात चांगली झाली. शेवट देखील चांगला करावाच लागेल. जर या स्पर्धेमध्ये तुम्हाला विजय संपादन करायचा असेल तर चांगला संघर्ष करावा लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल, तर विजय तुम्हाला नक्कीच होणार. यावेळेस दुसरा चेंडू पायावरती आदळला गेला लेग बाईटच्या स्वरूपात. पंच या ठिकाणी आमचे गायकर सर, खास मुरबाड वरून ठाणे जिल्ह्यामधून हे तिन्ही पंच, अनुभवी पंच या आमदार चषक 2026 मध्ये आपण ठेवलेले आहेत. आणि तिन्ही पंच अतिशय उत्कृष्ट पंचगिरी आजच्या दिवसामध्ये आपल्याला त्यांच्या मार्फत पाहायला मिळालेली आहे. पहिल्यांदाच संधी त्यांना या ठिकाणी देण्यात आली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या आमदार चषकाचं हे संपूर्ण नियंत्रण त्यांच्या माध्यमातून आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ज्या ठिकाणी पाठलाग सुरू आहे. दुसरं सत्र आतिश पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा चांगला चेंडू. 5 धावसंख्येवरती सध्या धावफलक पुढे सरसावलं. समीरजी सोमणे सरांनी आजच्या दिवसामध्ये दिलखुलास चर्चा देखील केला. चांगलं समालोचन त्यांचं देखील आपण ऐकलं. अजय डायरे सर मुख्य समालोचक या स्पर्धेचे. यानंतर पुढील वेगवान चेंडू आतिशची कामगिरी आणि आतिशच्या कामगिरीमधून खऱ्या अर्थाने दुसरा चेंडू येतोय डॉट. तर पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा आतिश धावतोय पंचांच्या डाव्या बाजूने आणि आणखीन एक डॉट, आणखीन एक डॉट. ज्याप्रमाणे फलंदाजी केली आहे ना आतिशने, अगदी तशीच आता गोलंदाजी देखील करायला सुरुवात केली आहे आपल्या अंतराळ वरेडी संघासाठी. दुसऱ्या बाजूने महेशच्या धुळेच्या बॅटमधून एक चौकार, एक एकेरी आल्यानंतर महेश जोगळे फलंदाजी मार्कवरती जसा गेला तसे सलगचे 2 चेंडू मात्र या ठिकाणी डॉट खेळतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवरती. षटकार हॅट्रिकसाठी मात्र रुपेश जोगळे, समाधान मिनमिने आणि उमेश मिनमिने यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे, ते मात्र अंजपच्या या फलंदाजांसाठी. लॉंग स्टॉपमध्ये हा चौकार येतोय. बॅटची एज लागली गेली, यष्टीरक्षक आणि स्लीपर चुकला गेला अंतराळ वरेडी संघाचा आणि त्या मोबदल्यात खऱ्या अर्थाने या 4 धावा मिळत आहेत त्या अंजप बी संघाला. 9 या धावसंख्येवरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या आपण पाहतोय. स्लीपरचा क्षेत्ररक्षक अगदी थोड्या अंतराने मात्र चुकला आणि अतिशय चांगला चेंडू टाकला होता, मात्र खऱ्या अर्थाने एज लागून त्या ठिकाणी हा चौकार मिळाला आहे. 9 या धावसंख्येवरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येचा पाठलाग. पुढे सरसावून फटका केलाय, चांगल्या प्रतीचा फटका, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं होतं. जणू काही ठाऊकच होतं आतिशला की महेश याच दिशेने मात्र फटके खेळतो आणि त्याचा अभ्यास करून मात्र खऱ्या अर्थाने लॉंग ऑफमध्ये असणारा थोडासा मात्र कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक ठेवला, ज्याच्याकडे चेंडू गेला आणि मात्र या शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेऊन 10 या धावसंख्येवरती 10च्या सरासरीने, जी सरासरी कदाचित 11ची हवी होती, एका धावेने कमी पडलाय, परंतु पॉवर प्लेचं षटक होतं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 महत्त्वपूर्ण धावा घेऊन अंजप संघ मात्र विजयाकडे वाटचाल करतोय.
कशा प्रकारे कामगिरी करणार याच्याकडे देखील त्यांच्या पाठीराख्यांचं मात्र आता लक्ष असणार आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे बहुसंख्येने मात्र खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये लक्ष ठेवून आहेत आणि त्या लक्षाचं आता त्यांना यावेळेचा फटका महेशच्या बॅटमधून येतोय. कव्हरमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अडवतोय वन टप्पा आणि एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने 11 या धावसंख्येवरती अंज बी संघ 11 धावसंख्या 54 धावा करायच्या आहेत. राहुल जोगळे याचं कौतुक करावं लागेल, कारण खऱ्या अर्थाने शेवटच्या षटकामध्ये जे थांबवण्याचं काम केलंय ना, अवघी एक धाव 2 चेंडू आल्यानंतर थोडासा अडचणीत सापडला होता. त्या ठिकाणी संघ मात्र खऱ्या अर्थाने राहुलने जे थांबवण्याचं काम केलंय ना, ते खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण ठरलंय शेवटच्या क्षणी त्या बी संघाला. दोन्ही फलंदाज सध्या त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. स्ट्राईक चेंज यावेळेस पाहायला मिळते. 2 चेंडू 4 धावा, 5 चेंडू 6 धावा हे समीकरण खेळाडूंच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय स्कोअर कार्डवरती. दुसऱ्या बाजूने आतिश प्रतीक जो 1 चेंडू आणि 1 धाव. एका वेगळ्या ॲक्शनने आपण पाहू शकता कशा प्रकारे गोलंदाजी करतो. शॉर्ट पिच चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये जज केला जातोय. शेवटच्या क्षणी या ठिकाणी झेल सुटली जाते, जीवदान दिलं जातंय ते मात्र महेश धुलेला. आणि हे जीवदान शेवटच्या क्षणी किती महागात पडणार का, स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी नाराज दिसून आला, कारण त्याला माहिती आहे की महेशची झेल किती महत्वाची होती. तत्पूर्वी मिळत आहेत 2 धावा आणि या 2 धावाच्या सहाय्याने 13 या धावसंख्येवरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचतोय. चांगली गोलंदाजी होतीये. क्षेत्ररक्षकांची त्यांना साथ मिळाली नाहीये. क्षेत्ररक्षकाची जर साथ मिळाली असती तर मात्र खऱ्या अर्थाने पहिला गडी धक्का लागला असता तो मात्र अंज बी संघाला. 13 या धावसंख्येवरती 1.2चे षटक मात्र या ठिकाणी सध्या संपलेलं आहे. पुढ्यात टाकला आणि समोरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. फलकावरती धावा लागल्यात त्या मात्र आता 19. 9 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा. यस, 1 बाउन्स 2 बाउन्स. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा प्रहार, चौकार. तर षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक लावण्यात आलेले. गोलंदाज मात्र थोडासा अडचणीत सापडलाय आता, कारण 3 सलग चेंडूंवरती 3 मोठे प्रहार,
पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू कट करण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय आणि चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी आजच्या या दिवसामध्ये पाहायला मिळते ती महेश धुळे या बॅट्समनच्या माध्यमातून. चेंडू 31. मध्ये मात्र त्या ठिकाणी या ठिकाणी दाखल व्हायचे. 300 रुपयाचं पारितोषिक मात्र आयवा कॅच साठी मात्र आयोजकांच्या मार्फत या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. या दरम्यान दुसरं षटक कंप्लीट झालेलं आहे आणि 2 षटकाच्या सहाय्याने मात्र चौकारांची षटकारांची आतषबाजी केली महेशने. प्रतीकवरती प्रहार हल्ले चढवले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात. त्या 54 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 31 धावा. आता 23 धावसंख्येची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. जवळजवळ अर्ध आव्हान मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी कंप्लीट केलंय. अर्ध्यापेक्षा जास्त आव्हान मात्र खऱ्या अर्थाने 2च षटकांमध्ये या ठिकाणी कंप्लीट केले. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती आतिश, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं, तो पुन्हा एकदा या ठिकाणी जोडला जाईल गोलंदाजीच्या स्वरूपात. तिसऱ्या षटकासाठी 18 चेंडू 23 धावसंख्येची गरज. तर थोडा स्पीड वाढवायचंय, जरा लगेचच सामन्याला सुरुवात करायची. 18 चेंडू 23 धावसंख्येची गरज. आतिश हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती समोर आहे तो मात्र महेश. पहिला चेंडू हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडूची खेळ मात्र या ठिकाणी होतोय तो मात्र महेशच्या माध्यमातून. समीकरण पाहायला गेले खेळाडूंचा अजूनही एकही गडी बाद नाहीये. ही जमेची बाजू मानावी लागेल ती मात्र अंजप बी संघाची. महेश धुळे 7 चेंडू आणि 24 या धावसंख्येवरती खेळतोय आणि त्याला साथ देतोय तो मात्र महेश जोगळे 6 चेंडू आणि 6 धावसंख्येवरती खेळतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. आतिश हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पुढील चेंडू वेगवान चेंडू, अतिशय वेगाने मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी सलगचा दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय. कबालीची गोलंदाजी, हा अशा प्रकारचा कमबॅक जर झाला तर पुन्हा एकदा हवी ठरू शकतो अंतराळ वरेडी संघ. परंतु बऱ्यापैकी 2 षटकांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या धावा मात्र अंजप बी संघाने या ठिकाणी स्कोर कार्डवरती ठेवलेल्या आहेत. पुन्हा एकदा वेगाने वेगाने खऱ्या अर्थाने चकवलं जातंय. सलगचे 3 चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव खेळले जात आहेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते आतिशकडून. पहिल्या षटकामध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली होती. अवघ्या 10 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे आज 9 चेंडूंमध्ये 10 धावा केवळ खर्च केल्यात त्या मात्र आतिशने. दुसऱ्या बाजूने जर गोलंदाज प्रतीक हा मात्र महागडा ठरला. जशी झेल सुटली गेली, जीवदान मिळाला महेशला आणि तदनंतर जे हल्ले चढवले ना ते खूप महागात ठरणार ते मात्र अंतराळ वरेडी संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू, दांडी गोल, त्रिफलाची. चौथ्या चेंडूवरती वेगाने पुन्हा एकदा चकवलं गेलं आणि पहिली विकेट, पहिला गडी बाद होतोय तो अंजप बी संघाचा.
हे षटक जर निर्धाव टाकलं तर जयेशजी डायरे साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक निर्धाव षटकासाठी या ठिकाणी, आणि झेल जर पकडली कोणत्याही खेळाडूने तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असेल, आणि वैभव डावरेने जर झेल पकडली तर त्याच्यासाठी देखील पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. यस, कोणासाठी? नवीन फलंदाज गेला रोहिदास जोगळे, आणि ज्या प्रकारे गेला त्या प्रकारे देखील पुन्हा एकदा वेगाने चकवलं. पायचीत पकडला जातोय सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती, दुसरा हादरा लागतोय तो मात्र अंजप बी संघाला. रोहिदास बॅक टू पवेलियन. षटकांमध्ये त्या ठिकाणी अंजप बी संघ बहुधा विजयाच्या वाटचाल करतोय, परंतु जसं तिसरं षटक आतिशच्या हातामध्ये गेलं, अद्याप 5 चेंडू टाकलेत, 2 गडी बाद केलेत आणि 0 ही धावसंख्या दिली. म्हणजे याला म्हणतात कमबॅक. कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. 100% योगदान मात्र देण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र अविनाशला समजावं लागेल की थोडीशी पारी मात्र आपल्या अडचणीत सापडले, आणि अशा वेळेस धावसंख्या मात्र आपल्याला मैदानावरती थांबणं गरजेचं आहे, आणि थांबून तुम्ही जर धावा केला तर मात्र आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकता. अविनाश गेला नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू असेल तो मात्र तिसऱ्या षटकात येईल, आणि हे षटक जर निर्धाव गेलं तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल ते मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे मालक शेवटच्या चेंडूवरती अविनाशने मात्र एकेरी धाव घेऊन मात्र हे षटक निर्धाव जाण्यापासून वाचवलं. 1 धाव कंप्लीट झाली आहे ती मात्र या ठिकाणी धावफलकावरती, आणि एका धावेने धावफलकावरती धाव्या लागला त्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32. अठरा चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज असताना आता मात्र जे तिसरं षटक टाकलं गेलं, धावा दिल्या ते अवघी 1, म्हणजे हे आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. आणि आता गरज असेल 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची. येणारे 12 चेंडू 22 धावसंख्येची गरज अंजप बी संघाला. तर अंतराळ वरेडीसाठी पुन्हा एकदा वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे सर्वा जयेशजी डायरे साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते. बक्षिसांची खैरात आपल्या संघासाठी नेहमीच जयेशजी डायरे साहेब हे करत असतात. आता मॅच फिरली आहे संभाजी सर. एक आंथरटकर म्हणून मी कित्येक वर्ष पाहिलं की अंजपकरांनी आंथरड वरडीला बऱ्याचदा पाणी पाजलं, पण आता वेळ आहे बी टीमला पाणी पाजायची. एका बाजूने अजय डायरे सर आता अंतराळच्या बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने मी स्वतः अंजपच्या बाजूने. सर समालोचन या ठिकाणी सुरू राहील. आज आहे ना अंथरड वरडीच्या पाठीमागे एक प्रेक्षक आहे जे सहसा कधी जात नाहीत. श्रीधर डायरे आज मॅच बघायला आलेले, म्हणजे कदाचित टीम उलटफेर करेल. यस, नक्कीच नक्कीच. तर पाहूया 12 चेंडू आणि 22 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. अविनाश आणि महेश ही जोडी सध्या मैदानावरती आहे, आणि अजय डायरे सुद्धा आमच्या सोबत जोडले गेलेत. ते देखील या ठिकाणी अंतराळ वरेडीसाठी या ठिकाणी आवाज काढतील. विनोदजी धुळे आणि सोनल धुळे यांच्याकडून भाच्यासाठी जो गोलंदाज यावेळेस सुजल याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागले गेले. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. तर मामाकडून भाच्यासाठी हे बक्षीस लावण्यात आलेलं आहे.
बघूया 12 चेंडू आणि 22 धावसंख्येचा थरार. अविनाश गोलंदाजी बॅटिंगमध्ये या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू. पहिला चेंडू अजय सर या ठिकाणी अंतराळच्या बाजूने गेलेला आहे. सर अंथराड वरडीने भरपूर सराव केलेला आहे. अंजप बी टीमला हरवण्यासाठी मागच्या आठवड्यापासून सराव चालू आहे. 11 खेळतात पण 11 कोच त्यांच्या पाठीमागे. नक्कीच नक्कीच हा पाटला एवढं सहकार्य त्यांच्या बाजूने नेहमीच असतं. पुढील चेंडू दुसरा चेंडू सलगचा दुसरा चेंडू यावेळेस आणि दुसरा चेंडू ही निर्धाव आणि अविनाश बिनबिने याला मात्र खऱ्या अर्थाने धावबाद व्हायला लागेल. कारण महेश धुले स्ट्राईक एंडवरती राहणं तितकंच गरजेचं आहे. ज्याच्या बॅटमधून आपण चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळत होती ती मात्र थांबली होती कुठेतरी आणि ती जबाबदारी ओळखून खऱ्या अर्थाने आता मात्र महेशने त्या ठिकाणी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या पंचांची मागणी कशासाठी घेतली सर? क्रॉसिंगसाठी. येस. सर मी विनंती करतोय प्लेयरला आणि अंपायरला कृपया नॉन स्ट्राईकचा फलंदाज आउट झालाय. पोचलं. अविनाश बाद आहे. अविनाश तर 2 चेंडू चौथ्या षटकातील या ठिकाणी टाकण्यात आले आणि 2 चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकारची धाव मात्र मिळाली नाही. सलगचे 2 चेंडू निर्धाव काढण्यामध्ये गोलंदाज सुजल हा मात्र यशस्वी झाला आणि पहिली विकेट मात्र ती रनआउटच्या स्वरूपात मिळाली. अन्यथा बक्षीस देखील त्यांच्या मामांकडून त्याला मिळालं असतं. पण प्रत्येक विकेटसाठी मात्र त्या ठिकाणी मामांनी बक्षीस लावलंय. 32 या धावसंख्येवरती थोडीशी अवघड परिस्थिती निर्माण होते की काय असे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. परंतु पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती महेश धुळे येत आहेत. कारण त्यांच्या बॅटमधून आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली होती. जबाबदारी आहे महेशवरती. पुढील चेंडू हलक्या हाताने कट केलाय. फाईन लेगच्या दिशेने या ठिकाणी चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि मिस फिल्डिंगच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अजय सर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट मिळत आहेत. 2 चेंडू अतिशय अंतराळ वरेडीच्या बाजूने गेले परंतु जबाबदारी ओळखली महेशने. स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि तदनंतर मात्र आता डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय महेश अंजप बी संघासाठी. सर मी आता शांत राहणंच ठीक आहे ना. जर का सामना अंजप संघ हरला तर अंजपवाले मला गायब करतील. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. हसी मजाक हा यात मात्र या ठिकाणी चालतच राहणार. 54 धावे संख्येचा पाठलाग मात्र खऱ्या अर्थाने अंजप बी संघ करतोय आणि गोलंदाजी सध्या अंतराळ वरेडी संघ सुजल गोलंदाजी कमालीची गोलंदाजी करतोय. जसं आतिशने गोलंदाजी केली ना
तसं मात्र आता सुजल देखील चांगली गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता महेश, परंतु त्याच्या बॅटला चेंडू काय मात्र ब्रश झाला नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू निघून जातोय. 0 ही धावसंख्या या चेंडूवरती लिहिली होती. कुठलीही धाव मिळत नाहीये. हा दबाव मात्र झेलण्यासाठी थोडासा आत्मविश्वास जागृत करावा लागेल महेशला आणि नवीन गेलेला अक्षयला देखील, कारण सामना जर तुम्हाला जिंकायचा आहे तर फटके मात्र खेळावेच लागतील. गोलंदाजांच्या विरुद्ध चांगले प्रहार करावे लागतील, तर मात्र आपला संघ या विजयाच्या वाटचालीकडे होऊ शकतो. पुन्हा एकदा हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच सांगतायत की लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. आणि दुसरी धाव घेण्यासाठी थोडीशी गडबड निर्माण झाली होती, परंतु थांबवलंय शेवटच्या क्षणी. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव पुस्तकावरती पुन्हा एकदा जोडली जाईल आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या तब्बल 35 धावा. 3 गडी बाद 35 धावा. 2 षटकांमध्ये विचार केला गेला तर अजय सर 31 धावा होत्या आणि तदनंतर मात्र दुसऱ्या 2 षटकामध्ये धावा थांबलेल्या आहेत. असं वाटत होतं 2 षटकांमध्ये अंजप बी संघ कुठेतरी आघाडीवरती आहे, परंतु अंतराळ वरेडी संघाने जे आगेकूच केली, आतिशने जी आगेकूच केली, तिसऱ्या षटकामध्ये धाव दिली अवघी 1 आणि तदनंतर आलेला सुजल त्याने 5 चेंडूंमध्ये धावा दिल्या त्या 3. म्हणजे ही गोलंदाजी कुठेतरी मारक ठरली अंजप बी संघाला. आता मात्र अक्षयला आणि महेशला ती जबाबदारी ओळखून आता फटके खेळावे लागतील, कारण टार्गेट थोडंसं वाढत चाललंय, दबाव थोडासा वाढत चाललंय आणि या दबावाच्या क्षणी जर तुम्ही निखरलात तर तुमचा संघ मात्र निखरेल आणि तुमचा संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. पंचांना देखील विनंती करतो की हा वेळ मात्र आपण वाया घालवतात, सामन्याचा मोमेंट मात्र आपण तोडू देऊ नका. प्रत्येक कर्णधाराला मात्र आपण त्या ठिकाणी बजावून सांगायचंय. कमालीची गोलंदाजी होते आणि दुसऱ्या बाजूने आता धाव सावरावा लागेल, फटके खेळावे लागतील अक्षयला, कारण येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला तर आव्हान थोडंसं सोपं होऊ शकतं. समोरचा चेंडू टाकला आडव्या बॅटने, चेंडू गेलाय लॉंग ऑन मध्ये. 1 धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे असं पंचांनी देखील यावेळेस घोषित केलं. 2 धावा मिळाल्या. आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 17 या धावसंख्येची गरज आहे. यानंतर सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचला सुरुवात होईल. सर्जा 11 मोरिया 11 मालेवाडी टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. जांबिका अंबोट फिल्डिंग करणार आहे. पंच आपण ताकीद द्यायचे अंतराळ वरेडी संघाला, कृपया या टीम मीटिंग आवश्यक नाहीयेत. येणारे 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज, 17 धावसंख्येची गरज. अजय सर 18 चेंडूंमध्ये 23 ची गरज होती, तदनंतर 12 चेंडूंमध्ये 22 ची गरज, आता 6 चेंडूंमध्ये 17 ची गरज. हे जे 2 महत्त्वपूर्ण षटक अंतराळ वरेडीसाठी मात्र खूप महत्त्वाचे ठरले. दुसऱ्या बाजूने अंजप बी संघाचा विचार केला तर हे 2 षटकं अतिशय घातक ठरली ते अंजप बी संघासाठी. परंतु जमेची बाजू ही असेल की महेश धुळे अजूनही मात्र मैदानावरती स्थिर आहे, जो या धावा बनवण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. परंतु क्रिकेट जरदरच्या गोष्टी आहेत. 5वा षटक घेऊन गोलंदाज येतोय अंतराळ वरेडी संघाकडून वैभव डायरे हा गोलंदाजी मार्कवरती येतोय अंतराळ वरेडी संघाकडून. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आमदार चषक 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा एकदा या आमदार चषक 2026 मध्ये. भानुदासजी धुळे साहेब, गणेशजी मोडक साहेब, विलासजी मोडक साहेब यांच्या अथक प्रयत्नातून, दुर्वा 11 सावळे यांच्या अथक प्रयत्नातून ही स्पर्धा सध्या या क्रीडांगणावरती खेळली जाते. 8 संघांनी आजच्या दिवसामध्ये सहभाग घेतला. ज्यांनी रजनीमध्ये कधीही क्रमांक मिळवला नाही आहे हे आमच्या अजय डायरे सरांचं स्टॅट या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळालं आणि आज त्यांना संधी मात्र एका संघाला या 8 मधून नक्कीच मिळणार आहे. कारण या 8 मधून एकच संघ असा होणार आहे की जो या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरणार आहे. यासाठी जी आजच्या दिवसामधली ही जी लढाई आहे ना, आता या 2 संघामधला एक संघाचा प्रवास सध्या थांबणार आहे. या 6 चेंडूंनंतर एकतर अंतराळ वरेडी संघाचा प्रवास थांबेल, नाहीतर दुसऱ्या बाजूने अंजप बी संघाचा प्रवास थांबेल. या प्रवासासाठी आता मात्र 6 चेंडू. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुन्हा एकदा गोलंदाजांचं देखील आणि फलंदाजांचं देखील. 6 चेंडू 17 धावांचा थरार. स्ट्राईक एंडवरती महेश धुळे.
गोलंदाजी मार्कवरती वैभव डायरे. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटने मिड विकेटच्या दिशेने चेंडू बराच काळ हवेमध्ये पकडली जाते झेल आणि अंजप बी संघाला हा 440चा हाय व्होल्टेज मात्र या ठिकाणी झटका लागतोय. बॅक टू पवेलियन होतोय तो महेश धुळे. महत्वाच्या क्षणी निर्णायक क्षणी त्यांची निवड मात्र या ठिकाणी आणि स्ट्राईक एंडवरती देखील आपण त्यांना पाहू शकता ज्या ठिकाणी 5 चेंडूंमध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. दुसऱ्या बाजूने वैभवचे देखील कौतुक करावं लागेल कारण पहिल्याच चेंडूवरती महत्वपूर्ण गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. सामना बॅलन्स आणून ठेवलाय. दोन्ही बाजूने सामना या ठिकाणी बॅलन्स आहे सध्या तरी. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळेस हलक्या हाताने खेळलाय सुनीलने. 1 चेंडू 1 धाव कंप्लीट केलेली आहे आणि आता 4 चेंडू 16 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 4 चौकारांची गरज आहे ती मात्र अंजप बी संघाला. हरेशजी धुळे साहेबांकडून अक्षयने जर मॅच जिंकली तर सावळेगावचे हरेशजी धुळे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक मात्र या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. न गणेशजी मोडक साहेबांकडून 2000 रुपयाचे पारितोषिक मॅच विनिंग साठी. यावेळेस एज लागली गेली आहे आणि एज लागल्यानंतर लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू सरळ निघून जातोय चौकाराच्या दिशेने. हा येतोय संघर्षमय चौकार. तिसऱ्या पंचांची मागणी आली ते मात्र गोलंदाजावरती. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. लॉंग स्टॉप एरियामध्ये पहिला चौकार आलाय. 4 चेंडूंमध्ये 16 धावसंख्येची गरज होती. आता 3 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची गरज. हे चौकार आले षटकार आले तर मात्र विजय संपादन आणि विजय कमावल्यानंतर हरेश धुले गणेश मोडक यांच्याकडून 1000 2000 3000 रुपयाचे बक्षीस. फटका यावेळेस चांगली गोलंदाजी केली आहे. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतायत फलंदाज. कदाचित वाईड असावा की काय परंतु पंच आमचे गायकर सर तटस्थ या ठिकाणी. हा चेंडू येतोय डॉट. आता 2 चेंडू 12 म्हणजे 2 मध्ये 2 षटकार खेचावे लागतील ते मात्र अक्षयला आपल्या संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूने हा सामना जर वैभवने जिंकला तर जयेशजी डायरे साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वैभव डायरेसाठी देखील पारितोषिक लागलं जात आहे. अक्षयसाठी देखील पारितोषिक लागलं जात आहे परंतु पारितोषिक कमावणार कोण. 2 चेंडू 12 धावसंख्येची गरज. एज लागली गेली आणि पकडली जातीये झेल. यष्टीरक्षकाने मात्र पकडली झेल आणि बाद होऊन परतणार तो मात्र अक्षय. चला मी विनंती करेल जे अंबिका माता आंबोट आपण फिल्डिंगसाठी संपूर्ण स्क्वॉड घेऊन आपण स्टेजच्या समोर या. किशोर मसने रोशन मसने आपला संपूर्ण संघ स्टेजच्या समोर आणा. हा ई मॅच संपली की लगेच फिल्डिंगसाठी जा आणि सर्जा मोरिया 11 माळेवाडी आपण बॅटिंगसाठी खेळाडू कक्षाच्या बाजूला तिथे उपस्थित राहा. 1 चेंडू आता 12 रनची गरज आहे. बेंडू मिनमिने चंद्रकांत मिनमिने संतोषजी माळी सगळ्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांवरती खरं तर खरा उतरला होता अंजप बी. पण आता 1 बॉल 12 म्हणजे विजयाच्या आशा कदाचित आता संपुष्टात आल्या असतील. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र 12 धावसंख्येची गरज. औपचारिकता मात्र आता आणि गणेश नवीन फलंदाज. फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील केली जाते. नाबाद घोषित केलं जाते आणि या ठिकाणी अंतराळ वर्डी संघ मात्र जिंकतोय. हार्ड लक असेल अंजप बी संघ. दोन्ही संघाचं खूप सारे कौतुक
आणि पुढील मॅचसाठी मी या ठिकाणी अजय डायरे सरांना विनंती करतो की आपण लगेचच जॉईन व्हायचं आहे.